विश्वासार्ह बातम्या फक्त तुमच्यासाठी शिर्डी न्यूज 24। निर्भीड पत्रकारिता, लोकशाहीची ताकद। साई तत्व अगरबत्ती सुगंध शिरडी की, हर खुशबू में बसती है कृपा साई जी की। साई तत्व अगरबत्ती हर दिल की है पुकार, साई का प्यार अपार। उशिरा आपल्याला एक गोपनीय माहिती मिळाली होती। त्यानुसार श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 7 एरियामध्ये एका फ्लॅटमध्ये काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींनी एका मुलीला डांबून ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी काही अवैध अग्निशस्त्र वगैरे देखील असण्याची शक्यता आहे अशी आपल्याला माहिती मिळाली होती। त्यानुसार आपण श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणचे अधिकारी आणि अंमलदार त्या ठिकाणी चेक करण्याकरता मी पाठवले होते। त्या कारवाईमध्ये त्या फ्लॅटमध्ये काही पीडित तरुणी वगैरे मिळून आली नाही, परंतु त्या फ्लॅटची झडती घेतली असता त्यामध्ये एक देशी गावठी कट्टा, त्याशिवाय 2 राऊंड, 2 जिवंत काडतूस, काही चेकबुक आणि मेडिकलच्या फाईल्स वगैरे आपल्याला मिळून आलेले आहेत। तो फ्लॅट जो कोणी मालक आहे त्या मालकाचे आपण त्या अनुषंगाने सविस्तर विचारपूस केली, त्यांचा जबाब देखील आपण नोंदवलेला आहे आणि त्यावरून हा फ्लॅट ज्यांना भाड्याने दिलेला होता तो गुंडे नामक एक तरुण आहे पडेगाव येथील, या तरुणावर आणि हा फ्लॅट या गुंडेच्या माध्यमातून श्रीरामपूर शहर येथीलच सोनू उर्फ जयप्रकाश अशोक बेग हा आणि एक तरुणी त्या ठिकाणी राहत होती असं निष्पन्न झालेलं आहे। आणि त्यानुसार आपण श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3-7-25 अन्वये आपण गुन्हा दाखल केलेला आहे। या गुन्ह्यामध्ये कालच रितसर पंचनामा करून ते जे अवैध अग्निशस्त्र आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे। त्यातील जो आरोपी आहे हा सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू आहे।